ओके, यानंतर आपल्या समोर येतोय शाहरुख खान. येस, गिटारिस्ट आहे आमचा. जादू तेरी नजर हे मस्त असे स्वर तो छेडणार आहे त्याच्या गिटारवर. ओमकार अरुण राऊत. ये ओमकार, विथ दॅट ॲटिट्यूड. हा एकदम. येस, एखादी जुही चावला आहे का बघून घेऊया आपण लगेचच. हा नको, पण ती आता ती जरा नको. हा, याला साथ करणारे ओजस. अरे बापरे, मास्टर ओजस, आर यू रेडी? ओके, एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी. व्हेरी नाईस. ओमकार आणि ओजस ही भावंड आहेत बरं का. ओजस घरी कोण कोणाचं ऐकतं खरं सांगायचं? तू त्याचं ऐकतो? आई बाबा खरंय? ओके, पण छान साथ दिली एकमेकांना. छान केलं ना त्यांनी. येस, थँक्यू ऑल आणि ऑल द बेस्ट. पुढचे परफॉर्मन्सेस आहेत अजून. ओजसचं राहिलेलं आहे. ओके, सो यानंतरच्या परफॉर्मन्ससाठी आर्टिस्टनी तयार व्हायचं आहे. बेखयाली हा एक अतिशय सुंदर असा सिंगिंग परफॉर्मन्स आता आपल्यासमोर होणार आहे. पीटर सर, मिस्टर कौस्तुभ पवार आपल्यासमोर आहेत सिंगिंगमध्ये. आणि इट्स ऑल गिटारिस्ट परफॉर्मन्स. स्पेशल गिटार्स आहेत याच्यामध्ये. सगळे गिटारिस्ट आपल्यासोबत आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की म्युझिक इज द लँग्वेज ऑफ गॉड. देवाची भाषा आहे संगीत. सो इट्स अ व्हेरी इझिएस्ट वे टू गेट कनेक्टेड with the soul entity God with the help of music. आणि आपण असंही म्हणतो म्हणजे देवाशी. आर यू रेडी सर? इट्स ऑल रेडी. ओके, देवाशी कनेक्ट होण्याचा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक अतिशय साधा, सरळ, सोपा आणि अतिशय सुंदर मार्ग आहे. पण यासाठी फक्त भक्ती संगीतच गात राहिला पाहिजे किंवा भजन अभंगच गायला पाहिजे असं काही नाहीये.
जिथे सच्चे सूर लागतात तिथे देवाचं अस्तित्व असतं, कारण सच्चे सूरच आपल्याला स्वर्गीय आनंद देतात आणि ते देवाचं अधिष्ठानच असतं. त्यामुळे संगीत जे खरं आहे ते मनामध्ये चैतन्य जागवतं, कारण त्यामध्ये देवाचं अस्तित्व असतं. चला आपण एन्जॉय करूया. हा एक खूप स्पेशल परफॉर्मन्स आहे. I know you will love it. खयाल आए
आजमाने आजमाले रूठता नहीं, हौसलों से हौसला ये टूटता नहीं, ना है वो बेवफा और ना मैं हूँ बेवफा, वो मेरी आदतों की तरह छूटता नहीं। वाव. क्या कहूँ, बहुत खूप, बहुत बढिया. पीटर सरांच्या विचारातून, त्यांच्या संकल्पनेतून असं खूप वेगळे प्रयोग आजच्या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. नक्कीच. थँक्यू सो मच गाईज, यू आर रॉकिंग. खूप छान झाला परफॉर्मन्स. आपण आमच्या गौतम दादांचे पण या ठिकाणी स्वागत करूयात. आपल्या बँडमध्ये आज पहिल्यांदा गौतम दादा आहेत, गौतम गुजर. ऑक्टोपॅड त्यांचं साथ देत आहेत, ते वाद्य त्यांचं आपल्यासोबत आहे. त्यामुळे मुलांना आणखी एक हुरूप आहे. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस. आणि पुन्हा काही चिमुरड्यांचे सोलो इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्सेस आपण एन्जॉय करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ अमोल प्रशांत दळवी. येस, मी गाण्याचे बोल का नाही सांगत आहे माहिती आहे का, कारण की मग थोडंसं आपण ते गाणं मनामध्ये असं ते व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. माझी अशी इच्छा आहे की यांचा पहिला सूर उमटल्यापासून तुमच्या कानात ते तुम्ही ओळखायला पाहिजे, म्हणून मी गाण्याचे बोल आज मुद्दाम सांगणार नाहीये. सो तुम्ही अलर्ट राहा, ऐका. आणि अमोल आता एक अतिशय सुंदर गाणं 90च्या दशकातलं आहे, एवढं फक्त सांगते, ऐका. वा 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 वा. येस अमोल, छान झाला, मस्त. तुला आवडला?
जमलं बरोबर? कसं असतं, आपण एखादं वाहन सुरुवातीला शिकतो, गाडी चालवायला शिकतो, तेव्हा आपण असं बघत असतो सगळीकडे, है ना, की गिअर बदलताना गिअरकडे बघतो, इंडिकेटर देताना इंडिकेटरकडे बघतो, आहे की नाही. पण मग एकदा का ते सवयीचं झालं की त्या गोष्टींकडे बघायला लागत नाही, हात बरोबर सवयीनं तिथं जातात. त्यामुळे थोडंसं वाद्यांशी अजून दोस्ती होतीये. मग कुस्ती मस्ती नंतर होईल, है ना. त्यामुळे आधी दोस्ती पक्की व्हायला पाहिजे, ती थोडीशी होतीये अजून. आणि मग पुढच्या वर्षी बघा तुम्ही, मग ते तुमच्याचकडे बघून एकदम कॉन्फिडंटली वाजवतील. यानंतर एक अतिशय मस्त परफॉर्मर आपल्या समोर येतोय, अँड ही इज मास्टर नोएल पीटर पंडित. कीबोर्डच्या वर तरी दिसेल की नाही मला शंका आहे. बघूया आता कुठे बसतोय. हा, अच्छा, उभंच राहायला लागतंय आम्हाला. बसलं की काही खरं नाही, फक्त एवढंच दिसेल वरती. त्याच्यामुळे एक मिनिट, जस्ट नोएल हा फक्त 1st स्टँडर्डमध्ये आहे आणि त्याचा पहिला परफॉर्मन्स स्टेजवरचा देतोय. डायरेक्टली धगधग गर्लचं गाणं आहे, ते पण सांगते. हां, त्यामुळे गाणं इतकं सॉलिड आहे. येस बेटा, ऑल द बेस्ट. स्टार्ट. क्या बात है, वा वा. क्या बात आहे मास्टर नोएल, खूपच छान. गेली 3-4 महिनेच आम्ही आता शिकायला सुरुवात केलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतोय की नोएल आणि ॲरन, जो मगाशी इथे गिटार वाजवत होता ना, ते फुल विथ ॲटिट्यूड. मी गेल्या वर्षी पण त्याचा ॲटिट्यूड पाहिला. मग एखाद्या वाद्याची बॉडी लँग्वेज पण असते, ती दिसली पाहिजे खरं तर, ते फार महत्त्वाचं असतं. तर तशी ही दोघी जण पंडित परिवारातली, इट्स अ 4th जनरेशन इन द सर्व्हिस ऑफ गॉड अँड म्युझिक. फार आनंद वाटतो की यांना वारसानं ती कला आलेली आहे आणि त्याचं ते चीज करतील नक्कीच. चला, यानंतर आपण स्नेहाला बोलूयात. स्नेहा सुजय बोर्डे. वाव, अतिशय गोड गाणं आहे, इन द गोल्डन एरा ती घेऊन जाणार आहे आपल्याला. ओके स्नेहा, ऑल द बेस्ट बेटा. एकदा इकडे बघ आणि हास आमच्याशी. येस, व्हेरी नाईस.
व्हेरी नाईस बेटा, व्हेरी नाईस. कोण येतंय बघायचंय का तुम्हाला? आधी बघा. चल रे बाळा. अरे बापरे, आता बहुतेक खुर्चीवरच उभं करायला लागतंय आता. हा म्हणजे उभं राहून तरी. हा ओके ओके. अँड ही इज मास्टर जेसन जयदीप ओहोळ. 4th स्टँडर्डचंच पिलू आहे आणि आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आपल्या समोर देतोय. गेल्या 3-4 महिन्याचीच ट्युशन पुरेशी आहे आम्हाला पहिला परफॉर्मन्स आयुष्यातला द्यायला. किती भाग्यवान असावं ना, हो की नाही? एवढी मंडळी आज जेसनला ऐकताय. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा, कारण पुढे जाऊन ही शुड रिमेंबर की माझ्या फर्स्ट परफॉर्मन्सला लोकांनी किती टाळ्या वाजवल्या होत्या, हो की नाही? जेसन यू डिड इट. खूप छान झालं बेटा. आम्हाला गाणं कळलं ना? कोणतं होतं गाणं? येस. त्यामुळे तू जिंकलंस, कारण गाणं ओळखायला येणं ही सगळ्यात बेसिक अट असते. तुम्ही काय वाजवताय ते, त्यामुळे गाणं आम्हाला कळलं. हर घडी बदल रही है रूप जिंदगी. वा वा वा, सुंदर. जेसनचा हा छोटासा आणि क्यूट परफॉर्मन्स जो आपण डोळ्यात साठवून घेतलाय